मुंबईतील बेकायदा फेरीवाल्यांच्या वाढत्या समस्येवर सुनावणी दरम्यान बॉम्बे हायकोर्टने राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याचे सर्व अधिकार प्रशासनाकडे असतानाही तेच अधिकार न्यायालयाला वारंवार सांगावे लागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची नोंदही यावेळी करण्यात आली. न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितले की फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी आवश्यक कायदे आणि यंत्रणा आधीपासून अस्तित्वात आहेत, मात्र त्यांच्या अंमलबजावणीत सातत्य आणि ठोसपणा दिसून येत नाही. प्रशासनाकडून कारवाई झाल्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थितीत फारसा बदल होत नसल्याचे चित्र समोर येत आहे. काही ठिकाणी कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याच भागात फेरीवाले व्यवसाय सुरू करत असल्याने या कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याशिवाय पोलीस आणि महापालिका यांच्यातील समन्वयाचा अभाव ही देखील एक मोठी समस्या असल्याचे न्यायालयाने नमूद केले. दोन्ही यंत्रणांनी एकत्रितपणे काम केल्यासच ही समस्या प्रभावीपणे हाताळता येईल, अन्यथा परिस्थिती कायम राहील असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी आखलेल्या धोरणांची अंमलबजावणी कितपत प्रभावी आहे याचा सविस्तर आढावा घेण्याचे निर्देशही देण्यात आले. या प्रकरणाचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असून विशेषतः पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडी, सुरक्षिततेचे प्रश्न आणि आपत्कालीन सेवांना होणारे अडथळे या समस्या अधिक गंभीर बनत चालल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने केवळ धोरणे जाहीर न करता त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचा इशारा न्यायालयाने दिला आहे.